हाय, मी डॉक्टर शरयू आणि एएनएम. मागच्या व्हिडिओत आपण ब्लड ट्रान्सफ्युजन सेट आणि ब्लड ट्रान्सफ्युजनची IV लाईन कशी लावतात ते बघितलं. तेव्हा मी सांगितलं होतं की तुम्हाला मी ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनबद्दल माहिती देणार आहे, कारण ब्लड लावल्यानंतर तिथे डॉक्टर राहत नाही, तुम्हीच राहता. मग तुम्हाला काय बघायला लागतं? पेशंटचा श्वास बरोबर आहे की नाही, पेशंटचं पल्स बरोबर आहे की नाही, तिचं BP तर नाही डाऊन होते, तिच्या अंगावर रॅशेस येत आहेत का, तिला खाजवायला होते आहे का, तिच्या शरीरावर धामे येत आहेत का, आणि सगळ्यात जास्त तिच्या लघवीकडे लक्ष द्यावं लागतं की तिच्या युरिनमध्ये ब्लड येतं आहे का, आणि पेशंट शॉकमध्ये जात आहे का. पेशंट शॉकमध्ये गेले की तिचं BP डाऊन होतं. मी तुम्हाला चांगल्या रीतीने सांगितलं आहे की तुम्ही रेडियल आर्टरी, ब्रॅकियल आर्टरी, कॅरोटिड्स कशा बघायच्या. समजा तुम्हाला रेडियल लागत नसेल तर तुम्ही ब्रॅकियल पहा, ब्रॅकियल लागत नसेल तर तुम्ही कॅरोटिड पहा. आणि समजा तुम्हाला ह्या काही लागल्या नाही आणि पेशंटचा श्वासोश्वास मंदावला किंवा वाढला तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना इन्फॉर्म करा. पण तोपर्यंत तुम्ही काय करणार? डॉक्टरांना येतपर्यंत तुम्ही काय करणार? तर तुमच्याजवळ एक इमर्जन्सी ट्रे असणे फार आवश्यक आहे. आणि इमर्जन्सी ट्रेमध्ये तुम्हाला एव्हिलचं इंजेक्शन ॲड्रेनालिन, इंजेक्शन डेक्झोना, डेक्झामेथासोन, प्रायमाकॉट म्हणजे कॉर्टिकोस्टिरॉइड्सचे इंजेक्शन्स, लॅसिक्सचे इंजेक्शन, डेरिफायलिनचं इंजेक्शन, हे सगळे इंजेक्शनं तुम्हाला, इवन सोडा बायकार्बचे इंजेक्शन, हे तुमच्या इमर्जन्सी ट्रेजमध्ये असायला पाहिजे. सोबत तिथे सिरिंजेस पण तुम्ही ठेवायला पाहिजे आणि त्याला प्रत्येक याला लेबल करायला पाहिजे, म्हणजे ट्रेला की हा इमर्जन्सी ट्रे आहे. आणि त्याच्यामध्ये बरोबर असे रांगेने पहिले इंजेक्शन एव्हिल ठेवा, त्याच्यानंतर ॲड्रेनालिन ठेवा, मग डेक्झोना ठेवा, मग कॉर्टिकोस्टिरॉइड ठेवा, त्याच्यानंतर मग तुम्ही डेरिफायलिन ठेवा, लॅसिक्स ठेवा, आणि नंतर मग सोडा बायकार्ब ठेवा. इतके इंजेक्शन्स तुमचे तिथे रांगेत राहिले पाहिजे. त्या ट्रेला तुम्हाला एक लेबल लावायचे आहे. लेबल लावल्यानंतर तिथे कुठली इंजेक्शन्स आहे आणि त्यांची एक्सपायरी डेट त्या ट्रेच्या वर तुम्हाला लेबल करून लिहावी लागतील. कारण आपण ठेवून दिला ट्रे आणि मग आपल्याला माहीतच नाही की रे हे इंजेक्शन एक्सपायर झालेलं आहे, मग आपण रिप्लेस कसं करणार. इमर्जन्सी ट्रेची पाहणी हप्त्यातून एकदा करायला पाहिजे आणि जे काही एक्सपायर झालेलं इंजेक्शन आहे ते आऊट करून टाकायचं आणि त्याच्यात दुसरं रिप्लेस करायचं. ही एक रुटीन सवय करून घेणे आवश्यक आहे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. आणि इंजेक्शन्स जे असतात ते इंजेक्शन्सचा हँडओव्हर द्यायची सवय ही लावायला लागते की इमर्जन्सी ट्रे या ठिकाणी ठेवला आहे. कारण पुष्कळदा काय होतं, एखादी सिस्टर तो ट्रे कुठेतरी दुसरीकडे ठेवून देते, मग इमर्जन्सीच्या वेळेस ती दुसरी सिस्टर शोधत बसते का बाई इथेच तो होता, आता कुठे गेला, आता दिसत नाही आहे, इकडे शोध तिकडे शोध, त्याच्यामध्ये वेळ जातो. त्याच्यामुळे इमर्जन्सी ट्रे म्हणजे इमर्जन्सी असते. ट्रे जो असतो तो हँडओव्हरमध्ये डेलीच गेला पाहिजे. प्रत्येक शिफ्टने सांगायला पाहिजे की इमर्जन्सी ट्रेची जागा ही आहे, ह्याच ठिकाणी तो ठेवायचा. इव्हन वापरला गेला तरी पण वापरल्यानंतर ही ती जागा ह्याच ठिकाणी तो ठेवला गेला पाहिजे. आणि इंजेक्शन्सची चेकिंग करून सांगायला पाहिजे की हे इतकी जे इंजेक्शन्स आहे हे या ट्रेमध्ये ऑलरेडी ठेवलेली आहेत आणि आता तुम्ही तुमच्या ड्युटीमध्ये जर काही झालं याच्यातलं गेलं तर लगेच रिप्लेस करा आणि नेक्स्ट बॅचला तुम्ही इमानदारीने सांगा, अन्यथा डॉक्टर्सची विनाकारण चिडचिड होते आणि तुम्हाला मग काहीतरी ऐकायला मिळतं. तर असं काही होऊ नये म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा. ही जी गोष्ट मी आता तुम्हाला सांगितली आहे ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनची, ही इतर कुठल्याही इंजेक्शनच्या रिॲक्शन्समध्ये सुद्धा सेम सिम्पटम्स येऊ शकतात. म्हणजे काय, रेस्पिरेशन बघायला लागतं की ते शॅलो किंवा लो झालेलं आहे का, किंवा पेशंट गॅस्पिंगमध्ये जात आहे, ज्याचा श्वास हळूहळू आणि थोडा लांब घेतो, तर तसं काही झालेलं आहे, किंवा श्वास भराभरा घेतो आहे असं झालेलं आहे का. पटकन ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन लेवल कमी झालेली आहे का. त्याच्यानंतर मग तुमच्याजवळ इमर्जन्सीसोबत तुमच्याजवळ
एक ऑक्सिजन लाईन पण पाहिजे, ती प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पुष्कळदा असतेच, आणि नसेल तर तुमच्याजवळ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाहिजे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कसं वापरतात ह्याची माहिती तुम्हाला पाहिजे, किंवा मग O2चं सिलेंडर कसं कनेक्ट करतात हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. आपण टप्प्याटप्प्याने ही माहिती घेऊया. पण तोपर्यंत तुम्हाला सिम्प्टोमॅटोलॉजी रिॲक्शन्सच्या कोणत्या येतात, त्याच्यात तुमचं बॉडी टेम्परेचर पण पेशंटचं रेज होऊ शकतं, आणि धामे येतात का शरीरावर, पेशंटला इचिंग होते आहे का, म्हणजे खाज येते आहे का, आणि तिला घाबरल्यासारखं होतं आहे का, अशा सगळ्या सिम्प्टोमॅटोलॉजीज तुम्हाला बघून लगेचच त्वरितच तुम्हाला डॉक्टरांना इन्फॉर्म करून कमीत कमी एव्हिल आणि डेक्झामिथासोन ही इंजेक्शन लावता आली पाहिजे. तुम्हाला ॲड्रेनालिन सबक्यूट किती लावायचं, किती डोजेस असतात, कसं लावायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर ह्याबद्दलची माहिती पण आपण वेगवेगळ्या क्लासेसमध्ये अशा घेत राहू. तोपर्यंत लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका, आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर करून घ्या, आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन्स विचारायला अजिबात विसरू नका. तुम्ही विचारतच नाही, म्हणजे तुम्ही बघताय पण तुमच्या मनामध्ये क्वेश्चन्स येत नाहीत, तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडा अभ्यास करायला लागणार आहे. आणि धन्यवाद.